ईद मिलाद के मौके पर नागपुर में निकलने वाले जुलूस को देखते हुए पुलिस प्रशासन ने सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए। जुलूस के पूरे रूट पर भारी पुलिस बंदोबस्त तैनात रहेगा। सुरक्षा के लिए जुलूस के दौरान सभी जोन के पुलिस उपायुक्त, 11 एसीपी, 62 पुलिस इंस्पेक्टर, 240 एपीआई और पीएसआई, 1781 पुरुष पुलिसकर्मी और 201 महिला पुलिसकर्मी तैनात रहेंगे। इसके अलावा होमगार्ड भी सुरक्षा व्यवस्था में शामिल रहेंगे। पुलिस की टीमें जुलूस के पूरे रूट पर लगातार नजर रखेगी और ट्रैफिक व्यवस्था को भी सुचारू रखने की जिम्मेदारी संभालेगी। साथ ही ऐसी जानकारी पुलिस आयुक्त विश्वास नागरे पाटिल ने पुलिस भवन में आयोजित पत्रकार परिषद के दौरान साझा की। पुलिस आयुक्त ने स्पष्ट किया कि वे सह पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी समेत खुद जुलूस की सुरक्षा व्यवस्था पर नजर रखेंगे। पुलिस प्रशासन ने शहरवासियों से अपील की है कि सोशल मीडिया पर फैलने वाली किसी भी अफवाह पर भरोसा न करें। साथ ही किसी भी आपात स्थिति में तुरंत 112 नंबर पर पुलिस को सूचना दे। 1.5 लाख लोकांची मिरवणूक शहरातल्या विशेष करून झोन 3च्या हद्दीतून जाणार आहे। तर त्या अनुषंगानं आम्ही स्वतः जॉईंट सीपीज, ऍडिशनल सीपीज हे सगळेजण नियोजनामध्ये आणि बंदोबस्तामध्ये सहभागी आहोत। त्यामध्ये 10च्या 10 उपायुक्तांना ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत। 11 एसीपी, 62 पोलीस इन्स्पेक्टर्स, 240 एपी आणि पीएसआय, 1781 पुरुष अंमलदार आणि 201 महिला अंमलदार। त्याचबरोबर एसआरपीएफ ची एक कंपनी म्हणजे 3 प्लाटून आम्हाला मिळालेली आहेत आणि होमगार्ड मध्ये 800 पुरुष आणि 200 महिला होमगार्ड मिळालेले आहेत। यामध्ये पूर्ण बंदोबस्ताचं नियोजन, जिथून जिथून मिरवणुका येणार आहेत तिथला बंदोबस्त पण सोबत राहील। मध्यवर्ती ठिकाणी ज्या ठिकाणी शोभा यात्रासारखे त्यांचे देखावे आहेत त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त राहील। रात्रीच्या वेळेला, दिवसाच्या मिरवणुकीत मुख्यत्वे पुरुषांचा सहभाग असतो, रात्रीच्या वेळेला महिला बाहेर पडतात। त्या अनुषंगानं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील आणि प्रत्येक झोन मध्ये रिझर्व्ह आणि स्ट्रायकिंग आहेत। प्रत्येक पॉइंट मध्ये असा एकटा दुकटा कर्मचारी नाहीये, तर एक सब इन्स्पेक्टर आणि 10 लोक मिनिमम एका पॉइंटवर राहतील आणि त्यांना सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत ड्युटी राहणार आहे। तर त्यातले स्लॅक आवर्स मध्ये कमी कर्मचारी आणि मग रिइन्फोर्समेंट टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे। तर अतिशय सिस्टमॅटिक विचारपूर्वक याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। निश्चितपणे नागपूरकरांनी कृपया कुठल्याही रुमर्सवर किंवा कुठल्याही पद्धतीच्या गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होईल त्याला बळी पडू नये। पोलिसांना तुमच्याकडे काही अनुचित प्रकार कुठं निदर्शन असला आम्हाला कळवावा। 112 वरती आम्ही उपलब्ध आहोत प्रत्येक चौकात, प्रत्येक ठिकाणी। परंतु बऱ्याचदा मोबाईल काम करत नाहीत, आमच्या वायरलेस यंत्रणा काम करत आहेत। आमच्या व्हेइकल्स प्रत्येक ठिकाणी पब्लिक ऍड्रेस सिस्टम सह लावलेले आहेत। 10 डेडिकेटेड वेगळ्या पब्लिक ऍड्रेस सिस्टम आपण लावत आहोत। त्यामुळं विशेषतः रुमर मॉंगरिंग, सोशल मीडियाचा अपप्रचार, त्याच्याबद्दल वी विल कम व्हेरी हेवीली। खूप कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे गुन्हे जर अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर दाखल केले जातील। आणि ओव्हरऑल वातावरण खूप चांगलं आहे आणि ही मिरवणूक काल सुद्धा खूप मोठी मिरवणूक जागृत देशभर मंदिराची पार पडलेली आहे आणि उद्याचा बंदोबस्त सुद्धा शांततेत पार पडेल। थँक्यू सो मच।